हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. मी अंजू मुंडे स्वागत करते नवीन एका आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. चला, आता दिवसाची सकाळ झालेली आहे आणि माझे आता सकाळी 5 वाजलेले आहेत आणि माझी सुरुवात झालेली आहे. कारण श्रीला जावं लागतं, कोर्स चालू आहे त्यांचा, त्यामुळे सकाळी लवकरच उठावं लागतं. आता 5 वाजताच उठते आहे मी. आता 5 वाजता उठली आहे. श्री तिकडे फ्रेश वगैरे होत आहे ड्युटीला जाण्यासाठी आणि मी आता अनुचं दूध गरम करते आहे. त्यानंतर मग आमचं पण दूध गरम करून घेईन. मी दूध तर रात्रीच गरम करायला ठेवते आहे, पण रात्री खूप कंटाळा आला होता कारण आम्ही बाहेर पण गेलो होतो भाजीपाला वगैरे आणण्यासाठी. त्यामुळे रात्री काय मी दूध गरम नाही केलं, म्हणून आता मी दूध वगैरे गरम करून घेते. कारण अनु उठेपर्यंत तिचं दूध मग थंड व्हायला पाहिजे, त्यामुळे अनुचं दूध ठेवलेलं आहे पहिले. आणि सिल्की पाट शेकण्यासाठी इकडे पाणी पण ठेवते मी गरम करायला, कारण त्या पाण्याने तर खूप परेशानी केलेली आहे. पण नाविलाज आहे, पाणी तर गरम करावंच लागणार आहे आणि त्यांची पाट पण शेकावं लागणार आहे, कारण त्याशिवाय पर्याय नाही आहे, कारण दुखतं त्यांचं. त्यामुळे एक वेळेस झालं ते बरोबर होत नसतं, त्यामुळे नीट व्यवस्थित काळजी वगैरे घेऊन करेल मी आता. मागच्या वेळेस झालं तसं नाही होणार बॅगचं, कारण त्या बॅगमुळे तब्बल 1 महिना गेला पण पाय अजून काय नीट नाही झालेला. पायामध्ये आता नॉर्मल असं 2 ठिकाणी कुठं तर असं पाणी झाल्यासारखं वाटते. बघू आता लवकरच जर नाही कमी झालं तर ट्रीटमेंट वगैरे घेईन मी हॉस्पिटलला जाऊन. त्यानंतर मग बघू काय होते. आता अनुचं दूध गरम झालेलं आहे, आता आमचं दूध गरम करायला ठेवते आहे आणि तिकडून श्री करतायत, तर मग त्यांना म्हणते, त्यांना पण बोलते मी तिकडं, असं खुणवते आहे, ते बोलत आहेत मला. तर मग आता दूध गरम वगैरे करते, मग चाय बनवते आणि मग त्यानंतर बघू आपली पुढची सुरुवात. पण दिवसाची सुरुवात चाय पिल्याशिवाय होत नाही, तसं माझं आहे. मला किती पण चाय द्या दिवसामध्ये, मी चायला नाही म्हणणारच नाही. आणि हा चान्स आहे चाय प्यायचा, कारण मग श्रीला पण चहा घ्यावा लागतं, लवकर जातात त्यामुळे. नाही तर मग ते चहा नाहीच घेऊ देत मला जास्त. आता मला चान्स आहे तर घेते, चान्स करून घेते मग मी चहा. आणि तिकडे श्रीचं चालू होतं काय काय विचारणं, कारण त्यांना न कोणतीच त्यांची वस्तू सापडत नाही ठेवलेली, त्यामुळे. आणि आले आता ड्रेस घालून आणि विचारतायत मी या ड्रेसवर कसा दिसतो. आणि त्यांच्या ड्रेसची गुंडीच नव्हती, तिथे ते गुंडी लावाय पाहत होती. त्यांना कॅम्पमध्ये ड्रेस भेटलेले, त्यामुळे बघितलाच नव्हता. आता समजलं, आता लावा लागेल. बार बार येऊन विचारतात हे ड्रेस कसा दिसतो म्हणून. आणि तुम्हाला पण दाखवत आहेत मागे बघा, ते वासा म्हणतायत नाव वगैरे, काय काय नाव आहे ते समजलं असेल तर मला कमेंटमधून सांगा त्यांच्या शर्टवरती काय नाव आहे. आणि याच नावावरून कळेल तुम्हाला की आम्ही धुळ्याला कशासाठी आलेलो आहे, कारण ह्याच्यामुळे आम्ही इकडं आलेले आहे. ते नाव बघून तुम्ही सांगा मला कमेंट करून. जर नाही तुम्हाला समजलं तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तर सांगेलच तुम्हाला. त्याच्यामुळे जर तुम्हाला समजलं तर चांगलंच आहे, तर सांगा तुम्ही मला. आणि आता खूप थंडी पडती आहे, तर थंडी असल्यामुळे सकाळी लवकर उठू वाटत नाही आहे, पण नाविलाज उठावंच लागतं. कारण मग जर नाही उठले तर मग श्री तसंच जातील आणि डायरेक्ट ते आता नाश्त्याला पण येत नाहीत घरी, जेवण करण्यासाठी येतात डायरेक्ट. म्हणजे 12 12:30लाच येतील ते आता घरी. कधी तर मध्ये आले तर येतात, नाही तर नाहीच येत. त्यामुळे आता त्यांना चहा वगैरे, थोडंसं चहासोबत ब्रेड वगैरे काही खाल्लं तर मग तोपर्यंत ठीक आहे, नाही तर 12:30 वाजेपर्यंत खूप भूक लागते. आणि आता थंडी चालू आहे, तर थंडीमुळे पण खूप भूक लागते. कारण उन्हाळ्यात जसं पाणी पाणी होतं तसं थंडीत नाही होत, थंडीमध्ये खूप भूक लागत असते. त्यामुळे आता आमची साखर पण संपलेली होती, म्हणजे संपलेली आहे साखर, भरणीमधली संपलेली होती. ते साखर वगैरे काढून घेते मी, चहा बनवते. कारण मला तर चहा पिल्याशिवाय काहीच सुधरत नाही, त्यामुळे मी पहिले सुरुवातीला उठल्या चहा घेते. आता चहा ठेवून मी कधी पण काय करते, कारण मला ब्रश केल्या चहा लागतो, त्यामुळे मी पहिले चहा ठेवते आणि त्यानंतर ब्रश करायला जाते. स्त्रीचं मध्ये चालूच होतं, ते ड्रेस घालून आले, ड्रेस दाखवला आणि परत आता मध्ये आले. मग मला हसायला येत होतं, मी त्यांना मजाक घेत होते त्यांची. बघा आमची सकाळी 5:30 वाजता मस्ती चालू आहे दोघांची, मस्त आमची मस्ती कधी चालूच राहते. तर मग त्यांचं चालूच होतं, मी कसं दिसतोय, ते ड्रेस घालून आले, परत ड्रेस काढून आले. म्हणलं काय चालू आहे, व्हिडिओ चालू आहे. त्यांना माहितीच नव्हतं व्हिडिओ चालू आहे, त्यामुळे ते सारखं मध्ये येत होते. नंतर त्यांना सांगितलं, त्यांना पाणी पाहिजे होतं, गरम झालं का नाही, ते पाणी बघण्यासाठी आले होते, पण त्यांचं पाणी गरम झालेलं होतं. मी आता बॅगमध्ये पाणी वगैरे भरते आणि त्यांना पाठ शेकण्यासाठी देते. तसं तर ते शेकणार नाही, ती मला शेका लागणार आहे, पण मग थोड्या वेळेसाठी तरी माझं ब्रश वगैरे होईपर्यंत ते घेतील. त्यामुळे मग त्यांना देते मी पहिले पाणी वगैरे, त्यानंतर मग मी ब्रश वगैरे करते. चला मग तुम्ही उठले की नाही अजून, तुम्ही नसताल उठला एवढ्या लवकर.
कारण मी पण स्त्रीचा कोर्स आहे त्यामुळेच लवकर उठते आहे, नाही तर मी पण लवकर उठत नाही. आणि जोपर्यंत कोर्स आहे तोपर्यंत मी लवकर उठणार आहे. त्यानंतर मी पण अनुसारखी अनुसोबत मस्त झोपी जाणार, मी पण नाही उठणार. आत्ता पण 2-3 दिवस उठले मी, काम वगैरे करायचे सोडून दिले आणि श्री गेले की जाऊन आणि झोपी जायचे, डायरेक्ट 9-9:30लाच उठायचे. पण नाही, मग काम तसंच राहत होतं आणि कामाला पूर्ण दिवस जात होता. त्यामुळे म्हटलं आता झोपायचं नाही. थोडी सकाळ होत होती, बाहेर 6 वाजलेले होते, श्री पण गेलेले होते. आणि रात्री भाजीपाला आणलेला त्यांनी काही नीट करून नव्हता ठेवलेला, कारण खूप झोप येत होती. त्यामुळे जशी आणली बॅग तशीच घेतली आणि तशीच फ्रीजमध्ये ठेवून दिली. आणि मी फ्रीज ऑर्गनायझेशन मागवलेला आहे आणि ते खूप छान आलेले डबे वगैरे. जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा, त्याची लिंक देईल मी. आणि मेन म्हणजे हे डबे मला 230 रुपयामध्ये भेटलेले, 30 का 37 काहीतरी असे भेटलेले आहेत. आणि असे डबे खूप महाग आहेत ते, म्हणजे 250च्या समोर त्याची प्राईज आहे. पण मला कमी ह्याच्यात बसले, त्याचा एक आनंद वेगळाच आहे. ऑनलाईन शॉपिंग करत जा, कारण कॉईन भेटतात आणि कॉईन भेटल्यामुळे आपल्याला नक्कीच कमी पैसे होतात. त्यामुळे मी जास्त करून तर आता ऑनलाईनच घेते आहे काही पण. तुम्ही पण ऑनलाईनच घ्या. तसं तर मी पहिल्यापासूनच ऑनलाईन घेते आहे. आणि ज्यावेळेस मी संभाजीनगरला होते त्यावेळेस तर माझ्या आठवड्यातून 2-3 पार्सल तर राहायचेच. आत्ता तरी मी थोडंसं कमी केलं आहे. पण मला नाही वाटत की माझी आता ऑनलाईन शॉपिंग कमी होईल, कारण तिथं तरी कसं मला कॅम्पमध्ये ना डायरेक्ट मेन गेटला जावं लागायचं आमच्या पार्सल घेण्यासाठी. पण इथं आता आम्ही कॅम्पमध्ये राहत नाहीत, बाहेर राहतो, त्यामुळे पार्सल डायरेक्ट दाराच्या गेटलाच येतं घराच्या. त्यामुळे खूप सोपं झालेलं आहे ना. आत्ता तर मी काही पण ऑनलाईनच मागवते. अजून मी 2-3 वस्तू ऑनलाईन मागवलेल्या आहेत. मी स्पेशल मेशोवरती एक ब्लॉग बनवेल, तुम्हाला लवकरच जमलं तर. सुट्टी राहील ना, साप्ताहिक राहील त्यांची, त्या दिवशी करेल, कारण मग त्या दिवशी मी फ्री राहीन. अनुला ते बघतील. अनु असल्यानंतर अनुच्या समोर मोबाईल घ्यायला नाही जमत, तीच मोबाईल घेते. त्यामुळे ती असल्यानंतरच मला तो ब्लॉग बनवावा लागेल. मी अजून खूप साऱ्या गोष्टी अशा मागवलेल्या आहेत आणि सर्व गोष्टी मला ना खूप स्वस्तात पडलेल्या आहेत. म्हणजे जी रेट दिली होती का त्याच्यापेक्षा खूप कमीमध्ये भेटलेल्या आहेत. जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही बी सांगा, नक्की तुम्हाला पण कमीमध्ये भेटून जातील. आणि मग आज ठरवलं होतं एक तर मेथीची भाजी बनवेल किंवा मग मेथीची पराठे बनवतील. तर बघू आता श्री काय म्हणतात. आणि पराठे अशी गोष्ट आहे की आमच्या अनुला पण खूप आवडते आणि अनुच्या पप्पाला पण खूप आवडते. त्यामुळे आता बघू काय म्हणतात ते. मेथीची भाजी वगैरे अनु उठण्याच्या पहिले साफ वगैरे करून घेते. मग ती उठली का मग ती सारखं काहीतरी करत राहते मध्ये मध्ये. त्याच्यामुळे ती उठण्याच्या पहिलेच मला सर्व नीट करून ठेवावं लागतं, नाही तर मग ती करून नाही देत. कारण तिचं चालूच राहतं, मम्मा हे, मम्मा ते. आणि जे मी करेल का ते तिनं करायला बघते आहे. कारण जशी जशी मोठी होईल का तशी ती कॉफी करायला बघते आहे. एवढी कॉफी करते आहे. त्या दिवशी आम्ही नाशिकला गेलो होतो ना, नाशिकहून परत येताना जेवायला थांबलो. एक चांगले आजोबा होते आमच्या साईडला बसले होते जेवायला. त्यांच्यासोबत एक छोटा मुलगा होता. तिला वाटलं माझी दिदीचाच मुलगा आहे तो. त्याला बघून दादा दादा म्हणली. ते तिकडून छान बोलायची तिला. आणि त्या आजोबांना खोकला आला, ते खोकलले तिकडनं की इकडनं हिनं पण खोकलती. एवढी मस्ती खोर आहे ना, एवढी खोडकर निघली ती पण खोकलते. आणि आता पण इथं आम्ही जिथं राहतो का तिथे साईडला ना एक छोटी मुलगी आहे. ती मुलगी तिकडनं रडली ना, ही इकडनं रडते. म्हणजे कोणाची बी अशी कॉपी करते. आणि अशीच माझी पण कॉपी खूप करत राहते ती. त्याच्यामुळे मग ती नसेल ना त्याच वेळेस करायला लागतं. म्हणून मी आता भाजी वगैरे नीट करते. कारण काल तर केलेली, म्हणजे 2 जुडं आणल्या होत्या मी, त्यातली एक नीट करून ठेवली होती आणि एक राहिली होती. आणि टाईम होता माझ्याकडे, कारण चहा वगैरे पण घेतला होता, भाजीपाला पण ठेवून झाला होता आणि दुसरं काम पण नव्हतं काही. आंघोळीला पाणी लावलेलं होतं, पण मग पाणी गरम होईपर्यंत टाईमपास करण्यापेक्षा चला म्हटलं एक काम होऊन जाईन आपलं. त्यामुळे मी मेथीची भाजी घेऊन बसले. आणि जर तुम्हाला पण असा टाईम वाचवायचा असेल, कारण दुपारचा वेळ जर स्वतःसाठी पाहिजे असेल, आराम करण्यासाठी किंवा आपलं वैयक्तिक काही काम करण्यासाठी, तर एकात एक 2 कामं करत जा. आता जसं की मी करणार आहे इथून पुढे आणि करते आहे पण. आता मी तिकडे आंघोळीला पाणी लावलं आणि इकडे भाजी घेऊन बसले. म्हणजे तिकडे पाणी गरम होतं तोपर्यंत इकडे भाजी होते. एकात 2 काम होतात. जर मी भाजी नसते घेऊन बसले तर पाणी गरम होईपर्यंत मी असंच काहीतरी मोबाईलमध्ये म्हणा किंवा असंच काहीतरी वैयक्तिक टाईमपास करत बसले असते. त्यामुळे आता काम झाल्याशिवाय टाईमपास नाही करायचा. पहिले तर माझा एवढा कॅम्पमध्ये टाईमपास व्हायचा. कारण आमच्या कॅम्पमध्ये कसं होतं, आमच्या अपार्टमेंटला एक जण जर बाहेर आलं तर पूर्ण अख्खा आमची म्हणजे अपार्टमेंट बाहेर यायची बोलण्यासाठी.
तर इथं तसं नाही आहे. इथं कारण मी एकटीच आहे, ती अपार्टमेंट वेगळीच होती आमची आणि आम्ही जर बाहेर आलो ना तर आम्हाला 2-2.5 तास कसे गेले बाहेर ते कळायचंच नाही. त्यामुळे काम सर्व तसंच पडून जायचं. पण इथं तसं होत नाही आहे. इथं काम खूप फास्ट होते माझं. आपण मग जे वेळ राहतो ना त्याच्यामध्ये असं प्रश्न पडतो की काय करू काय करू. आता लवकरच त्यामध्ये पण मी काहीतरी करायला सुरुवात करणार आहे, कारण दुपारी खूप वेळ राहतो माझ्याकडे. अनु पण झोपलेली असते, त्यामुळे बघू आता काय चालू करायचं, काहीतरी असं विचार करते. तर जमलं तर मी लवकरच करणार आहे चालू. आता सध्या तर आता मी आपलं घरचंच काम करते, अनु वगैरे बघणं ते, कारण अनुला खूप लक्ष द्यावं लागतं. कॅम्पमध्ये होतं तेव्हा टेन्शन नव्हतं. इथं कसं बाहेर वगैरे जाते, रोड आहे समोरच घराच्या, त्यामुळे गाड्यांना वगैरे खूप जपावं लागतं आणि डायरेक्ट गेटच्या बाहेर जायला बघते ते गेट काढून. 1-2 वेळेस तिनं केलेलं आहे तसं, त्यामुळे तिच्या मागेच फिरायला लागतं आणि अशी पण मी तिच्या मागेच राहते सारखं. ती उठल्यानंतर मी भाजी वगैरे नीट करते, मग त्यानंतर आंघोळ वगैरे करते. मग बघू आता आंघोळ झाल्यानंतर एक वेळेस चहा प्यायची इच्छा होती, पण चहा तर घ्यायचा कमी करायचा म्हणते, पण माझ्याच्याने चहा कमीच नाही होत. जर तुमच्याकडे काही स्ट्रिक असेल चहा कमी करण्याची तर नक्की सांगा, कारण मी जवळपास 6 महिने झालं म्हणते मला चहा कमी करायचा आहे, माझा चहा कमी झाला, पण असं काही होत नाही आहे. जसं जसं कमी म्हणेन तसं तसं माझा चहा वाढत जातो आहे. आणि आता थंडी आहे, थंडीमध्ये तर मला खूप चहा आवडतो, त्यामुळे आता तर खूप जास्तच होतो. आता मी श्रीसोबत एकदा पिते, पुन्हा अनुला बोर्नव्हिटा देते वेळेस पुन्हा एकदा मी चहा करून पिते, पुन्हा श्री जाते वेळेस 3 वाजता एकदा आमचा चहा होतो आणि परत मग 5 वाजता आपली रोजची सवयच राहते 4-5 वाजता चहा प्यायची, मग त्यावेळेस एकदा चहा होतो. त्याच्यामुळे माझा चहा खूप वाढला आणि जर कोणी आलं वगैरे असं घरी तर त्यावेळेस पण चहा होतो. त्याच्यामुळे आता चहा कमी करायचा. माझी आंघोळ वगैरे पण झाली, आता मस्त आंघोळ झाली, आता फ्रेश होते. फ्रेशमध्ये मी काय मेकअप वगैरे करत नाही, माझ्याकडे मेकअपचं सामान पण नाही. आपली फेअर अँड लवली जिंदाबाद आणि आपलं लिप बाम पण एवढा दिवस लावत नव्हते मी, पण आता थंडी चालू झाली त्यामुळे त्या दिवशी डीमार्टमधनं लिप बाम आणला आणि ते लिप बाम आणला त्याच दिवशी पायाची पण करामत झालेली. त्याच्यामध्ये लिप बाम लावताना खूप हसू येतं मला. एवढी मस्त डीमार्टला गेले, शॉपिंग केले, घरी आले, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला ॲडमिट झाले त्यामुळे. आणि आता मी श्री आलेले घरी नाश्त्यासाठी, त्यांच्यासाठी नाश्ता केला. ते नाश्ता म्हणजे असं कडधान्याचं खातात, ते सोबतच घेऊन जातात, पण आज सोबत नव्हते घेऊन गेले, त्यामुळे घरी आले करायला. म्हणजे मग ते फ्राय वगैरे केलं, त्यांना नाश्त्याला दिलं. ते नाश्ता करतायत तिकडं, मी काही नाश्ता नाही करत, मी चहा वगैरे घेतला ना त्यामुळे. आता मग मसला विचारलं भाजी करायची का पराठे, तर श्री म्हणे पराठे. आणि पराठे म्हटलं की आमची अनु पण लागली डान्स करायला, त्यामुळे म्हटलं चला आता मेथीचे पराठेच करू. आम्हाला ना मेथीचे असो किंवा बटाट्याचे असो, पराठे कोणतेही असो, आमच्या अनुला खूप आवडतात, त्यामुळे आम्ही पराठे मी जास्त करून बनवत असते. आणि अनुची चालू आहे मध्ये मध्ये काही घेणं वगैरे. ते वटणाचा उंच होती तशी तिची वट्ट्यावरती पण हात पुरतो, तर ती सारखं काही ना काही आपलं घेण्यावरच राहते वरचं. आणि नक्की बघा अनुनं पराठा खाल्ल्यानंतर कशी ॲक्टिंग करते, आम्ही तिचा व्हिडिओ करेल तुम्हाला दाखवण्यासाठी. मस्त करते अनु ॲक्टिंग वगैरे. त्यानंतर मग मी अनु थोडा वेळ बाहेर पण गेलो होतो श्रीसोबत. श्री गेले आता, त्यांच्यासोबत आम्ही पण गेलो होतो, कारण पराठे करायचे होते आणि दही नव्हतं घरामध्ये, त्यामुळे ते जात होते. त्यांना म्हणलं तिथपर्यंत आम्ही येतो गाडीवर, आणि ते काय जाताना सोडलं, येताना यावं लागलं. आमचं पाय जिंदाबाद, आपली पैदल गाडी म्हणून मी नानू असं मस्त आलो पायानं. इथंच आहे जवळ, जास्त लांब नाही आहे, त्यामुळे लांब असतं तर मी म्हणलं असतं नेऊन सोडा, नाही तर मी स्कूटीवर तरी गेले असते, पण घराच्या समोरच आहे, त्यामुळे मग ते अनु पण त्यांच्या मागे लागते जाते वेळेस. म्हटलं आम्ही पण येतो, कारण ती मागे नाही लागणार जर मी आले तर बाहेर असताल तर. मग ते तसेच तिकडे गेले ड्युटीला, आम्ही दोघे दही वगैरे घेऊन आलो. आणि आता आमच्या मॅडमचं वर बसून चालू आहे फुटाणे खाणं, कारण तिला कॅम्पमधनं वेदिकाचा कॉल आला होता आणि वेदिकानं तिकडनं फुटाण्याची भरणी दाखवली, त्यामुळे तिनं घरी माझ्याकडनं फुटाणे घेतले खायला. आता ती फुटाणे खाती, तोपर्यंत मी मस्त तिचे पराठे करून घेते. आधी तिला आम्ही जास्त मिरची नाही टाकत, त्यामुळे त्याने हाय वगैरे करणं चालू आहे तिचं तिकडून, मस्त ॲक्टिंग करत राहते आता. आणि मग तिला पराठा होईपर्यंत फुटाणे दिले, पराठा झाल्यानंतर तिला पराठा देईन खायला. ती पराठा पण खूप छान खाते, तिला आवडतो, त्यामुळे आता मी करते अनुचे पराठे. त्यानंतर श्रीला तर थोडा वेळ होणार आहे, त्यांचा कॉल आला होता, कारण ते आले. आता वाजलेले आहेत दुपारचे 12. अनुची आंघोळ वगैरे सर्वच झालेलं आहे, तेव्हा काही मी एवढा काही ब्लॉग शूट नाही केलेला. आता श्री आले होते घरी, आले आणि मोठ्या गाडीची चावी घेतली आणि लगेच गेले, त्यांना काहीतरी काम होतं, त्यामुळे त्यांना यायला उशीर होणार आहे. त्यामुळे आमचे पराठे तर मी नंतरच करेल. आता सध्या अनुचे करते, अनुला देते, तोपर्यंत ते येईपर्यंत अनु झोपी पण जाईन. पण ते आल्यानंतर त्यांच्या आवाजानं परत अनु उठेल, कारण अनुला फक्त लागतात पप्पा.
काय पण आपण तिला दिलं की ती म्हणते पहिले पप्पा, नंतर ती खाते. पण पहिले पप्पालाच देते. पप्पाची लई अशी हे चमचा असल्यासारखी आहे ती. नाही बी मारलं तर जाऊन म्हणते मम्मा मम्मा अशी करते, मारलं म्हणून सांगते. त्याच्यामुळे तिला देते. त्याच्यानंतर श्री येतीलच. मग श्री आल्यानंतर आम्हाला नंतरच गरम गरम करेल. आता सध्या अनुला देते, अनुचे करून. मस्त अनुचे चालू होतं आणि ती तिथं वट्ट्यावर बसते आता, कारण इथे एल आकाराचा वट्टा आहे. आम्हाला तिथं कॅम्पमध्ये नव्हता एवढा, सिंगलच होता. त्यामुळे तिला वट्ट्यावर वगैरे बसता येत नव्हता. आता मस्त तिनं वट्ट्यावर वगैरे बसते आणि बसते आणि तिकडं पाण्याचं जार आहे त्याला. इकडे बघ, तू काय खाती दाखव. आणि कसं लागतंय ते? कसं लागतंय? छान छान लागतंय हो. ए बाळा, कसं लागतंय? छान छान लागतंय. काय खाती तू दाखव. काय काय खाती? हा, तू खाती? मला देते नाही? कसं लागतंय दाखव. कसं लागते दाखव एकदा. सांगत नाही, सांग ना कसं लागते, सांग एक वेळेस. अनु कसं लागते दाखव, तू दाखव. अनु कसं लागतंय? इकडे बघ. बाय कर, चल बाय कर. बाय. नाही करणार, नको करू जा. चला मग आपला ब्लॉग आज इथे थांबवू. त्यांचा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि साईडला बेल आयकॉन बटन आहे ते पण